नमस्कार. मी डॉक्टर मनीषा आहेर, अर्थशास्त्र विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत मूलभूत आर्थिक प्रश्न म्हणजे काय या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या या घटकाचा सविस्तर अभ्यास केला. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व या घटकाचा आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास केला. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटक म्हणजे विशिष्ट उपभोक्ता, विशिष्ट गुंतवणूकदार, विशिष्ट बचतकर्ता किंवा विशिष्ट घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकाचा सखोल अभ्यास केला जातो. म्हणजे विशिष्ट उपभोक्ता, मग त्या उपभोक्ताची उपभोग प्रवृत्ती कशी आहे किंवा तो उपभोक्ता त्याचं त्या सीमांत उपयोगितेनुसार समाधान कसं घटत जातं, या सर्व घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मूलभूत आर्थिक प्रश्न म्हणजे काय या मूलभूत आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये एक महत्त्वाची संकल्पना म्हणून या घटकाचा विचार केला जातो. मूलभूत आर्थिक प्रश्न. मग मूलभूत आर्थिक प्रश्न का निर्माण होतात, मूलभूत आर्थिक प्रश्न म्हणजे काय या घटकाचा सविस्तर अभ्यास करत असताना प्राध्यापक रॉबिन्सन यांच्या मते मानवी गरजा ह्या अमर्यादित असतात आणि मानवी गरजा अमर्यादित आहे, मात्र जी मानवी गरजा पूर्ण करण्याची जी साधनं आहे ती साधनं मात्र मर्यादित असतात. म्हणजे उत्पादनाची साधनांच्या दुर्मिळतेमुळे मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण होतात. मूलभूत आर्थिक प्रश्न मग ती अर्थव्यवस्था कोणतीही असो, भांडवलशाही अर्थव्यवस्था असो किंवा समाजवादी अर्थव्यवस्था असो, त्या अर्थव्यवस्थेत मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण होतात आणि ह्या मूलभूत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये प्रयत्न केले जातात. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्न हा दुर्मिळतेमुळे निर्माण होणारा प्रश्न आहे. म्हणजे मानवी गरजा अमर्यादित आहे आणि त्या मानवी गरजा पूर्ण करणारी साधने मात्र मर्यादित आहेत. म्हणून अमर्याद गरजा आणि मर्यादित उत्पादनाची साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये मूलभूत आर्थिक प्रश्न या घटकाचा सविस्तर अभ्यास केला जातो. मग मूलभूत आर्थिक प्रश्नांचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं किंवा मूलभूत आर्थिक प्रश्न जे आहे ते कोणत्या कारणांमुळे निर्माण होतात याचा विचार जर आपण केला किंवा उत्पादनाची साधनं कोणती आहेत याचा विचार जर आपण केला तर उत्पादनाच्या साधनांचं वर्गीकरण 4 गटात केलं जातं. पहिला म्हणजे नैसर्गिक उत्पादनाची साधनं. म्हणजे नैसर्गिक उत्पादनाच्या साधनांमध्ये भूमी असेल, जंगल असेल, पाणी असेल, या सर्व घटकांचा समावेश हा नैसर्गिक उत्पादनाच्या साधनांमध्ये होतो. म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहे त्याचं क्लासिफिकेशन 4 गटामध्ये करत असताना पहिला जो घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक उत्पादनाची साधनं. डोंगर, दऱ्या, नदी, नाले किंवा भूमी असेल या सर्व घटकांचा किंवा जंगल असेल या सर्व घटकांना आपण नैसर्गिक उत्पादनाची साधनं असं म्हणतो. त्यानंतर मानवनिर्मित किंवा मानवी साधन सामग्री. म्हणजे मानवी साधन सामग्रीमध्ये श्रम या उत्पादन घटकाचा समावेश होतो. श्रम हा उत्पादनाचा घटक, मानवी साधन सामग्रीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर भांडवल हा उत्पादनाचा तिसरा घटक आहे. भांडवल याचा अर्थ असा, आज वर्तमानकालीन उत्पादनातून काही भाग आपण भविष्यकाळाचा विचार करून काढून ठेवतो आणि त्यातून भांडवलाची निर्मिती होते. भांडवल हा उत्पादनामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याकडे बघितलं जातं. त्याचबरोबर संयोजक म्हणजे संयोजन कौशल्य असणाऱ्या व्यक्ती, मानवी साधन संपत्तीमध्येच संयोजन कौशल्य असणाऱ्या व्यक्ती ज्या आहे त्या उत्पादनाच्या घटकांमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून भूमिका पार पाडतात. कारण उत्पादनाच्या घटकांमध्ये संयोजक हा जो उत्पादनाचा घटक आहे तो उत्पादनाच्या इतर 3 घटकांना एकत्रित करून उत्पादनाची प्रक्रिया राबवतो. म्हणजे उत्पादनाचे नैसर्गिक घटक असतील म्हणजे भूमी असेल, जंगल असेल किंवा डोंगरदऱ्या असतील या नैसर्गिक साधनांचा, त्याचबरोबर मानवी साधन सामग्री म्हणजे श्रम असेल आणि भांडवल असेल या उत्पादनाच्या घटकांना एकत्रितपणे आणून काम करण्याचं काम किंवा उत्पादनाची प्रक्रिया राबवण्याचं काम हे संयोजकाकडून केलं जातं. म्हणून संयोजक हा उत्पादनाचा महत्त्वाचा घटक म्हणून त्याकडे बघितलं जातं. म्हणून उत्पादन
साधनांचं वर्गीकरण ह्या 4 भागामध्ये केलं जातं. नैसर्गिक साधने, मानवी साधन सामग्री, भांडवल आणि संयोजक. मग मूलभूत आर्थिक प्रश्नांची विभागणी जी आहे ती एकूण 2 गटामध्ये केली जाते. एक म्हणजे किंवा मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण होण्याची कारणं काय आहेत. मूलभूत आर्थिक प्रश्नांच्या कारणांनुसार मूलभूत आर्थिक प्रश्नांची विभागणी 2 गटात केली जाते. एक म्हणजे निवडीचा प्रश्न. निवडीचा प्रश्न याचा अर्थ असा की मानवी गरजा अमर्यादित आहे आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र मर्यादित आहे. मानवी गरजा अमर्यादित असल्यामुळे आपल्या गरजा पूर्ण करत असताना प्रथम कोणत्या गरजा अगोदर पूर्ण कराव्याच्या किंवा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची प्रक्रिया राबवत असताना अगोदर कोणती उत्पादनं घेतली पाहिजे किंवा त्यांचा क्रम कसा ठरवला पाहिजे त्याची निवड करणं हा निवडीचा प्रश्न आहे. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे तो म्हणजे उत्पादन साधनांची दुर्मिळता आणि उत्पादन साधनांच्या दुर्मिळतेमुळे हा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे निवडीचा प्रश्न की आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये महत्तम सामाजिक हित साध्य करत असताना महत्तम सामाजिक कल्याण साध्य करत असताना कोणत्या गरजांची प्रथम क्रमवारी लावावी किंवा कोणत्या गरजा अगोदर पूर्ण कराव्यात याबाबत निवड करावी लागते. त्याला आपण निवडीचा प्रश्न असं म्हणतो. आणि दुसरं म्हणजे आर्थिक प्रश्न. आर्थिक प्रश्न हा उत्पन्नाच्या विभाजनाशी संबंधित असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत फक्त उत्पादन होऊन चालणार नाही, त्या उत्पादनाचं विभाजन भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांमध्ये मोबदल्यांच्या स्वरूपात कसं होतं याच्या आधारे आर्थिक प्रश्न निर्माण होतो. म्हणून आर्थिक प्रश्नांचं वर्गीकरण किंवा विभागणी ही या 2 गटामध्ये केली जाते किंवा आर्थिक प्रश्न या 2 कारणांमुळे निर्माण होतात. एक म्हणजे निवडीचा प्रश्न आणि दुसरं म्हणजे आर्थिक प्रश्न. मग त्याच्या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते आर्थिक प्रश्न निर्माण होतात याचा विचार करत असताना मूलभूत आर्थिक प्रश्नांमध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, उत्पादनाची सर्व उपलब्ध साधने पूर्णपणे वापरली जातात का. उत्पादनाची सर्व साधने पूर्णपणे वापरली जातात का हा प्रश्न जो आहे हा दुर्मिळतेमुळे निर्माण होणारा प्रश्न आहे. जर मानवी गरजा अमर्यादित आहेत आणि उत्पादनाची साधनं मात्र मर्यादित आहे, म्हणून मानवी गरजा अमर्यादित असल्यामुळे त्या दुर्मिळ उत्पादन साधनांच्या आधारे भागवत असताना उत्पादनाची सर्व साधने पूर्णपणे वापरली जातात का, म्हणजे उत्पादनाच्या साधनांचा अपव्यय तर होत नाही ना याचा विचार केला जातो. म्हणून हा प्रश्न पहिल्यांदा मूलभूत आर्थिक प्रश्न म्हणून पहिला अतिशय महत्त्वाचा प्रश्न अर्थव्यवस्थेत निर्माण होतो तो म्हणजे उत्पादनाची सर्व उपलब्ध साधने पूर्णपणे वापरली जातात का. त्यानंतर दुसरा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या वस्तूचं आणि किती उत्पादन केलं जातं. अर्थव्यवस्थेमध्ये मानवी गरजा किंवा अर्थव्यवस्थेच्या गरजा अमर्यादित आहे आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र मर्यादित आहे. म्हणून अमर्यादित गरजा भागवत असताना उत्पादनाच्या साधनांचा वापर उत्पादन कार्यात करत असताना अगोदर कोणत्या वस्तूचं आणि किती उत्पादन केलं पाहिजे याविषयीचा निर्णय घेणं गरजेचं असतं. कोणत्या वस्तूंचं म्हणजे अत्यावश्यक वस्तूंचं उत्पादन अर्थव्यवस्थेत अगोदर करायचं की चैनीच्या वस्तूंचं उत्पादन अगोदर करायचं. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या वस्तू महत्त्वाच्या आहेत किंवा कोणत्या वस्तू अत्यावश्यक आहे याची क्रमवारी ठरवली जाते आणि मानवी गरजा पूर्ण करत असताना मानवामध्ये एक निसर्गता एक ज्ञान असतं की आपल्या अत्यावश्यक गरजा कोणत्या आहे आणि त्यानंतर चैनीच्या गरजा कोणत्या आहे. मग अत्यावश्यक गरजा पूर्ण करत असताना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गरजा अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर मानव चैनीच्या गरजांचा विचार करतो. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करत असताना कोणत्या वस्तूचे आणि किती उत्पादन केले जाते, म्हणजे कोणत्या वस्तू अगोदर प्राधान्यक्रमाने उत्पादित केल्या पाहिजे की त्याची अर्थव्यवस्थेसाठी समाजासाठी गरज आहे आणि त्या किती प्रमाणात उत्पादित केल्या पाहिजे याच्याविषयीचा निर्णय घेतला जातो. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्न यामध्ये हा दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या वस्तूंचं किती उत्पादन केलं जातं. त्यानंतर वस्तूचे उत्पादन कसे केले जाते. वस्तूचं उत्पादन करण्यासाठी 2 प्रकारची तंत्र वापरली जातात. एक म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि दुसरं म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र. मग अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची प्रक्रिया राबवत असताना कोणत्या उत्पादन तंत्राचा वापर करावा किंवा कोणत्या उत्पादन तंत्राचा वापर केला जात आहे याविषयीचा निर्णय घेतला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंचं उत्पादन कसं केलं जातं याच्याविषयी निर्णय घेत असताना जर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये श्रमिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा उत्पादन कार्यात वापर केला जातो आणि जर अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो आणि अर्थव्यवस्थेमध्ये
श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्र या दोनही तंत्रांचा वापर करत असताना, संमिश्र पद्धतीने त्याचा वापर करत असताना कोणत्या क्षेत्रात उत्पादन करत असताना किती श्रमप्रधान उत्पादन तंत्र वापरावं, किती भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरलं जातं याविषयीचा निर्णय घेतला जातो. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्नांमध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वस्तूचं उत्पादन कसं केलं जातं. म्हणजे वस्तूचं उत्पादन करण्यासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्र वापरलं जातं की भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरलं जातं, किंवा देश पातळीवर अर्थव्यवस्था पातळीवर उत्पादनाचा निर्णय घेत असताना आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या उत्पादनाचं तंत्र वापरलं जावं याविषयीचा निर्णय मूलभूत आर्थिक प्रश्नांमध्ये घेतला जातो. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्नांमध्ये हा देखील एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर मूलभूत आर्थिक प्रश्नामध्ये पुढील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे उत्पादनाचे विभाजन कसे केले जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजनाच्या सिद्धांताचा अभ्यास करतं आणि विभाजनाच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 उत्पादन घटकांचा विचार करत असताना किंवा या 4 उत्पादन घटकांच्या आधारे उत्पादन केलं जात असताना कोणत्या उत्पादन घटकाला एकूण राष्ट्रीय उत्पन्नात मिळणारा वाटा किती आहे, किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण होत असताना कोणत्या उत्पादन घटकाला किती प्रमाणात वाटा मिळतो याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच उत्पन्नाचे विभाजन कसे केले जाते. उत्पन्नाचे विभाजन कसे केले जाते याच्या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये भूमीला मिळणारा खंड किती आहे, श्रमिकाला मिळणारं वेतन किती आहे, भांडवलाला मिळणारं व्याज किती आहे आणि संयोजकाला मिळणारा नफा किती आहे याच्या आधारे अर्थव्यवस्थेत उत्पन्नाचं योग्य ते वितरण होतं किंवा नाही, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचं विभाजन सर्व उत्पादन घटकांमध्ये योग्य प्रकारे होतं किंवा नाही याचा विचार केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा तो एक महत्त्वाचा भाग ठरतो, विभाजनाचे सिद्धांत. आणि म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेसमोर हा देखील एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की उत्पन्नाचं विभाजन कसं केलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचं विभाजन योग्य त्या पद्धतीने समान रीतीने होतं किंवा नाही याचा अभ्यास या मूलभूत आर्थिक प्रश्नामध्ये केला जातो. त्यानंतर उत्पादन साधनांचा कार्यक्षम वापर होतो का. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेत जी उत्पादनाची साधनं आहेत त्या उत्पादनाच्या साधनांचा वापर उत्पादन कार्यात करत असताना तो कार्यक्षमतेने होतो का, किंवा उत्पादनाच्या साधनांचं वितरण जे आहे ते योग्य पद्धतीने होत असतानाच उत्पादन साधनांचा वापर कार्यक्षमतेने होणं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणजे उत्पादनाची साधनं वापराअभावी पडून राहत असतील, म्हणजे उत्पादनाच्या साधनांमध्ये जर बेकारी निर्माण होत असेल तर दुर्मिळ उत्पादन साधनांचा अपव्यय होतो आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून उत्पादनाच्या साधनांचा कार्यक्षम वापर होतो का हा प्रश्न मूलभूत आर्थिक प्रश्न म्हणून महत्त्वाचा प्रश्न ठरतो. जर अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था असेल, समाजवादी अर्थव्यवस्था याचा अर्थ असा की ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी पूर्णपणे सरकारी आहे किंवा सरकारची मालकी उत्पादनाच्या साधनांवर आहे, अशा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांचा कार्यक्षम वापर होतो का हा प्रश्न सहसा निर्माण होत नाही. कारण सरकारच्या नियंत्रणामध्ये उत्पादनाची साधनं असतात. सरकार उत्पादनाच्या साधनांचं अशा पद्धतीने वितरण करतं की उत्पादनाच्या साधनांचा कार्यक्षम वापर झाला पाहिजे, उत्पादनाच्या साधनांचा अपव्यय होता कामा नये. मात्र भांडवलशाही अर्थव्यवस्था जर असेल तर तिथे हा प्रश्न जास्त प्रकर्षाने निर्माण होतो की उपलब्ध उत्पादनाची साधनं दुर्मिळ आहेत, मानवी गरजा मात्र अमर्यादित आहे. मग ह्या उपलब्ध उत्पादनाच्या साधनांचा उत्पादन कार्यामध्ये कार्यक्षमतेने वापर होतो का, म्हणजे उत्पादनाची साधनं वापराअभावी पडून तर राहत नाही किंवा उत्पादनाच्या साधनांमध्ये बेकारी तर निर्माण होत नाही ना, या प्रश्नाचा विचार केला जातो. म्हणून उत्पादन साधनांचा कार्यक्षम वापर होतो का हा एक महत्त्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढते आहे का. प्रत्येक अर्थव्यवस्थेचं एक दीर्घकालीन उद्दिष्ट ठरलेलं आहे, ते म्हणजे अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास साध्य करणं. आणि अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास साध्य करत असताना अर्थव्यवस्थेचं राष्ट्रीय उत्पादनात वाढ होणं, अर्थव्यवस्थेच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणं, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता
दिवसेंदिवस वाढते आहे की एका विशिष्ट पातळीवर स्थिर आहे की घटते आहे, हा महत्त्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न अर्थव्यवस्थेसमोर निर्माण होतो. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्नांमध्ये हा एक महत्त्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे, तो म्हणजे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढते आहे की घटते आहे की एका विशिष्ट पातळीवर स्थिर आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस वाढत जाणं महत्त्वाचं आहे. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्नांमध्ये हा एक महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढते आहे की एका विशिष्ट पातळीवर स्थिर आहे. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्नांमध्ये हे 6 प्रश्न आहेत की त्या प्रश्नांच्या आधारे मूलभूत आर्थिक प्रश्न अभ्यासले जातात. अर्थव्यवस्थेमध्ये या मूलभूत आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेत उत्पादनाचं वितरण कसं होतं आहे, अर्थव्यवस्थेत उपलब्ध उत्पादनाच्या साधनांचा पूर्णपणे वापर उत्पादन कार्यात होतो का, उत्पादनाच्या साधनांचा कार्यक्षमतेने वापर होतो का, त्याचबरोबर मानवी गरजा अमर्यादित आहे, मानवी गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र दुर्मिळ आहे. म्हणून या दुर्मिळ उत्पादन साधनांच्या साहाय्याने कोणत्या वस्तूचं किती प्रमाणात उत्पादन घ्यावं, त्यासाठी गरजांची क्रमवारी निश्चित करावी, या दृष्टीने मूलभूत आर्थिक प्रश्नांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मूलभूत आर्थिक प्रश्नांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. प्रत्येक अर्थव्यवस्थेला या मूलभूत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करावी लागते. कारण अर्थव्यवस्था विकसित असो, विकसनशील असो किंवा अल्पविकसित असो, त्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं दुर्मिळ आहेत आणि या दुर्मिळतेमुळे हे सर्व प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न प्रत्येक अर्थव्यवस्था आपल्या पातळीवर करताना दिसून येते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मूलभूत आर्थिक प्रश्न हा एक महत्त्वाचा घटक अभ्यासण्यासाठी आहे. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मूलभूत आर्थिक प्रश्नांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. या मूलभूत आर्थिक प्रश्नांच्या आधारे तुम्हाला असाइनमेंट विद्यार्थ्यांसाठी मी देते आहे. मूलभूत आर्थिक प्रश्न म्हणजे काय सविस्तर स्पष्ट करा. आपण आपलं उत्तर दिलेल्या ईमेल आयडीवर किंवा गुगल क्लासरूमवर पाठवू शकता. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं काय शिकलो, तर मूलभूत आर्थिक प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. आणि मूलभूत आर्थिक प्रश्नामध्ये मानवी गरजा अमर्यादित असतात किंवा मानवी गरजा अनंत आहेत आणि या गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र किंवा उत्पादनाची साधनं मात्र पर्यायी उपयोगाची आहेत किंवा मर्यादित आहेत. आणि मर्यादित आहे म्हणून त्यांचा पर्यायी उपयोग करून उत्पादनाच्या साधनांचा पर्याप्त वापर अर्थव्यवस्थेत कसा केला जाईल, त्यामुळे मूलभूत आर्थिक प्रश्न जे निर्माण होतात त्या मूलभूत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करत असताना निवडीचा प्रश्न, आर्थिक प्रश्न याच्या आधारे आपल्या अमर्याद गरजा पूर्ण करत असताना उत्पादनाची साधनं ही दुर्मिळ जरी असतील तरी त्याचा पर्याप्त वापर करून मूलभूत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक कशी केली जावी याविषयी निर्णय घेतले जातात. आणि म्हणून गरजा मर्यादित किंवा साधने मुबलक असती तर हे आर्थिक प्रश्न मुळात निर्माण झाले नसते. म्हणजे मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण आहे, एक म्हणजे मानवी गरजा अमर्यादित आहे आणि दुसरं म्हणजे उत्पादनाची साधनं मात्र दुर्मिळ आहे. जर उत्पादनाची साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध असती तर कदाचित आर्थिक प्रश्न निर्माणच झाला नसता. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्न अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि त्या मूलभूत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्न अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण त्याचा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सविस्तर अभ्यास केला. यानंतर आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत आर्थिक विश्लेषणाची साधने. आर्थिक विश्लेषणाच्या साधनांमध्ये समीकरणे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक टूल्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या इकॉनॉमिक्स टूल्सचा अभ्यास आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. मग त्यामध्ये समीकरणं आहेत, त्यानंतर आलेख आहे, तक्ता आहे. म्हणजे आर्थिक प्रश्न किंवा आर्थिक विश्लेषण या घटकाचा किंवा अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या समस्यांचं विश्लेषण करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या घटकांचं विश्लेषण करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो याचा सविस्तर अभ्यास आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.